सांगली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। सांगली लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी भिलवडीसह पलूस तालुक्यात प्रचार केला। यावेळी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडी व उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याची माहिती नागरिकांना दिली। तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी ऋषिकेश टकले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्याचा दौरा चांगल्या पद्धतीने झालेला आहे। तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्हाला उत्कृष्ट आणि चांगला असा प्रतिसाद मिळत आहे। लोकांनी गुंडगिरीला, दादागिरीला आणि कारखानदारांना मोडून काढण्याचा चंग बांधलेला आहे। या बरेच प्रश्न या जिल्ह्यामध्ये साऱ्याने मांडलेले आहेत। ज्या गावाने जे प्रश्न आम्हाला मांडले ते आम्ही 100% खासदार झाल्यानंतर ते प्रश्न सोडवणार आहोत। पण हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे। हे जनतेच्या पाठबळामुळे हे आमच्या लक्षात आलेलं आहे। मी साऱ्यांना आवाहन करतो, 20 तारखेला बाळासाहेब आंबेडकर यांची सभा स्टेशन चौकामध्ये होणार आहे। तरी जिल्ह्यातून सर्व मतदारांनी बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी, गोपीचंद पडळकरांचे विचार ऐकण्यासाठी आपण ताकदीनं 20 तारखेला यायचं आहे। हेच मी आवाहन तुम्हाला या माध्यमातून करीत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।